नमस्कार मित्रांनो, आपण आता घर बसल्या आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता. तर त्यासाठी आपणास आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरमध्ये आधार बेटा असे सर्च करायचे आहे. त्यानंतर हे जे काही ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. आपण जर ऑलरेडी केलेले असेल आणि आपणास तेथे आधारचे जे काही अपडेट नावाचे जे काही ऑप्शन आहे हे दाखवत नसेल तर आपण आपले जे काही ॲप आहे हे एकदा अपडेट करून घ्या. आपणास ते ऑप्शन येऊन जाईल. तर मी ऑलरेडी हे ॲप माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले आहे. तर यामध्ये आपण पाहू शकतात की व्हॉट्स न्यू. तर यामध्ये आपण माहिती पाहू शकतात की इंट्रोड्यूस्ड द ॲबिलिटी टू अपडेट युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर डायरेक्टली इन द ॲप. नाव चेंज ऑर लिंक अ न्यू मोबाईल नंबर टू युअर आधार विदाउट व्हिजिटिंग एनी सेंटर बग फिक्सेस. म्हणजे तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर थेट ॲपमध्ये अपडेट करण्याची सुविधा सादर केली आहे. आता कोणत्याही केंद्राला भेट न देता तुमचा आधार नंबर बदला किंवा नवीन मोबाईल नंबर लिंक करा. तर अशा प्रकारची एक माहिती तेथे आपणास दाखवली जात आहे. तर हे जे काही ॲप आहे हे ॲप मी इथे ओपन करून घेतो. तर यासाठी आपणास अजून एक गुगल प्ले स्टोअरवरून आधार फेस आर डी नावाचे हे जे काही ॲप आहे हे ॲपसुद्धा आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे लागणार आहे. तर मित्रांनो, मी तेथे त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकून येथे ही जी काही स्टेप आहे या स्टेपवर आलेलो आहे. तर येथे आल्याच्या नंतर आपणास हे जे काही पेज आहे हे अशा प्रकारे वरती स्क्रोल अप करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण येथे पाहू शकतात की येथे सर्व्हिसेसमध्ये माय आधार अपडेट नावाचे ऑप्शन आपणास पाहायला मिळते. तर माय आधार अपडेट याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण येथे पाहू शकतात की मोबाईल नंबर अपडेट, ॲड्रेस अपडेट, नेम अपडेट, ईमेल आय डी अपडेट. तर ॲड्रेस अपडेट सध्या यामध्ये चालू झालेलं नाही. नेम अपडेटसुद्धा यामध्ये चालू होणार आहे. त्याचप्रमाणे ईमेल आय डीसुद्धा आपण यामध्ये अपडेट करू शकणार आहात. तर सध्या आपण पाहू शकतात की मोबाईल नंबर अपडेट. तर मोबाईल नंबर अपडेट याच्यावर मी येथे क्लिक करतो. येथे क्लिक केल्याच्या नंतर 30 दिवसाचा कालावधी यामध्ये सांगितला जात आहे. प्रोसेसिंग फी आहे 75 रुपयाचे. आपणास ऑनलाईन चलन हे करावे लागणार आहे. तर खाली कंटिन्यू या बटनावर मी येथे क्लिक करतो. तर आधार नंबर डज नॉट हॅव मोबाईल नंबर अशा प्रकारे एरर येथे दाखवला जात आहे. तर मी इथे परत करतो. तर आपण पाहू शकता की आधार नंबर डज नॉट हॅव मोबाईल नंबर. तर मित्रांनो, यामध्ये मोबाईल नंबर हा अपडेट होत आहे, परंतु कोणाचा होत आहे? त्यांचे सुरुवातीलाच पहिले मोबाईल नंबर आधार कार्डला अपडेट आहे किंवा एखाद्याचा चुकीचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक झालेला आहे. तर असेच मोबाईल नंबर सध्या आपण यामध्ये अपडेट करू शकतात, बदलू शकतात. परंतु ज्यांच्या आधार कार्डला कोणताच मोबाईल नंबर हा लिंक नाही तर अशांचा मोबाईल नंबर सध्या तरी यामध्ये अपडेट होत नाही, बदलता येत नाही. तर कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण खाली एरर पाहू शकतात, आधार नंबर डज नॉट हॅव मोबाईल नंबर. तर मित्रांनो, ही जी काही सुविधा आहे ही सुविधासुद्धा लवकरच यामध्ये चालू होईल. तर ज्या व्यक्तींचे आधार कार्डला कसल्याच प्रकारचा मोबाईल नंबर लिंक नाही तर अशांचे सध्या यामध्ये मोबाईल नंबर हे अपडेट होत नाही. तर मित्रांनो, मी असाच एक मोबाईल नंबर आज दुसऱ्या व्यक्तीचा अपडेट केलेला आहे. त्याचा सुरुवातीचा मोबाईल नंबर हा हरवलेला होता, तर मी दुसरा मोबाईल नंबर त्यामध्ये अपडेट केलेला आहे. तर आपण यामध्ये पाहू शकतात की आजची तारीख आहे आणि आपण इथे पाहू शकतात की अशा प्रकारच्या जे काही स्टेप आहे ह्या स्टेप यामध्ये कंप्लीट होतील. आपण यामध्ये जर आपण मोबाईल नंबर अपडेट केला तर यामध्ये ड्राफ्ट स्टेज, त्यानंतर पेमेंट स्टेज, त्यानंतर व्हेरिफिकेशन स्टेज, त्यानंतर व्हॅलिडेशन स्टेज आणि शेवटी कंप्लीटेड. ज्यावेळेस हे जे काही कंप्लीटेड होईल त्यावेळेस आपला जो काही मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर आधार कार्डला तो लिंक होऊन जाईल.